ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप संत्रस्त जनाची, पाप ताप संत्रस्त जनाची अविनाशी सावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. हा केसर शीम सताराया, हा केसर शीम सताराया स्वर्गातून धावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पश्चातापे दग्ध शरण्या, पश्चातापे दग्ध शरण्या निज शिष्या पावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. मज पाप्यास्तव. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन मत्तय कृष्णवर्तमान याचा 20वा अध्याय 30 ते 34 ही वचने. मत्तय कृष्णवर्तमान याचा 20वा अध्याय 30 ते 34 ही वचने. तेव्हा पहा, वाटेवर बसलेले 2 आंधळे येशू जवळून जात आहेत हे ऐकून ओरडून म्हणाले, हे प्रभो, दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. त्यांनी उगे राहावे म्हणून लोकांनी त्यास धमकावले. तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, प्रभो, दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. येशूने उभे राहून त्यांना बोलावून म्हटले, मी तुम्हासाठी काय करू? तुमची काय इच्छा आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी, आमचे डोळे उघडावेत. तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यास स्पर्श केला. तेव्हा त्यास तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्या मागून चालले. देवबाप वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी मत्तय कृष्णवर्तमान याचा 20वा अध्याय आणि त्याची 30 ते 34 ही वचनं वाचली. आणि या पवित्र वचनांमध्ये जे 2 अंध व्यक्ती आहे, त्या 2 अंध व्यक्तींना प्रभू येशू ख्रिस्ताने दृष्टी दिलेली आहे. आपण या पवित्र वचनांमध्ये काही गोष्टी पाहतो. पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे त्या 2 अंधांचं ओरडणं. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणाहून चालला होता आणि त्या ठिकाणी ते 2 आंधळे होते आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताला उद्देशून ओरडत आहे की, प्रभू, दावीद पुत्रा, आम्हावर दया कर. दया करण्यासाठी ते येशू ख्रिस्ताला सांगत आहे किंवा ते ओरडत आहे. मोठ्याने ख्रिस्ताला आवाज देत आहे की त्यांनी त्यांच्यावर दया करावी. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जो प्रतिसाद आहे, आपण पाहतो की
ज्यावेळेस ते ओरडत होते आणि तो आवाज ऐकला त्यावेळेस तो ख्रिस्त येशू थांबला असं त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं. या ठिकाणी आपण पाहतो दुसरी गोष्ट की देवाची जी करुणा आहे, जो कोणी परमेश्वराचा धावा करतो, परमेश्वराला याचना करतो, त्या प्रत्येकाची प्रार्थना परमेश्वर ऐकतो. आणि या ठिकाणी त्या 2 अंधांची प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे आणि त्यांची प्रार्थना काय आहे की त्यांच्यावर दया करावी. आणि निश्चितच परमेश्वराने त्यांच्यावर करुणा केली, त्यांच्यावर दया केली आणि त्यांना विचारत आहे की मी तुमच्यासाठी कोणत्या प्रकारची दया करावी, मी तुमच्यासाठी काय करावं. आणि तिसरी गोष्ट त्यावेळेस त्या अध्यायामध्ये आपण पाहतो की त्या अंध जे व्यक्ती आहे त्यांना विनंती केली की आम्हाला पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी, आमची गेलेली दृष्टी आम्हाला परत मिळावी. ही प्रार्थना त्या 2 अंध व्यक्तींची आहे आणि लगेच प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दृष्टीदान दिलं. चौथी गोष्ट आपण शिकवतो की त्यांची विनंती प्रभू येशू ख्रिस्ताने ऐकली आणि त्यांना दृष्टी दिली. आपण पाहतो की येशू त्यांच्यावर दया करून त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करतो आणि लगेच ते पुन्हा पाहू लागतात आणि ते येशूच्या मागे जाऊ लागतात. एक महत्वाची गोष्ट त्या 2 अंध व्यक्तींनी केलेली आहे की ज्यावेळेस त्यांना दृष्टी प्राप्त झाली त्यावेळेस ते ख्रिस्ताच्या मागे चालू लागले. येशू ख्रिस्ताने त्यासाठी त्यांना दृष्टी दिली की त्यांनी परमेश्वराच्या मागे चालावं, ख्रिस्ताच्या मागे चालावं, त्याला फॉलो करावं, त्याच्या आज्ञांचं पालन करावं. कारण त्यांना फक्त शारीरिक दृष्टी दिली एवढेच नव्हे तर त्यांचे आध्यात्मिक नेत्र देखील प्रभू येशू ख्रिस्ताने उघडले. आणि खरोखर माझ्या प्रियानं प्रभू येशू ख्रिस्त फक्त आपल्याला शारीरिकरित्या आरोग्य देतो किंवा शारीरिक ज्या कमजोरी आहे त्या दूर करतो इतकंच केवळ नव्हे तर आपल्या आध्यात्मिक उणीवा देखील तो दूर करतो. कारण आध्यात्मिकतेविषयी त्याला अधिक आपली काळजी आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना त्या ठिकाणी आरोग्य दिलेलं आहे आणि त्यांच्यावर दया केलेली आहे. खरोखर तो दयाळू आहे, कनवाळू आहे, कृपाळू आहे. आपल्यावर तो दया करतो. आपल्याला देखील आध्यात्मिक नेत्र मिळावे म्हणून आपण त्याला प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमचे जिवंत प्रेमळ पवित्र परमेश्वरा, तुझी स्तुती करतो कारण तू आमचे आध्यात्मिक नेत्र उघडतो. तुला आमची आध्यात्मिक काळजी आहे. आम्ही तुझी स्तुती करतो आणि आमची सदैव तू आध्यात्मिक काळजी घे. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय. ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय. भजनी मती रंगली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.